मंत्री आणि अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष माननीय छगन भुजबळ साहेबांनी बीडमध्ये जाऊन ज्या पद्धतीची वक्तव्य केली ती राज्याच्या एका जबाबदार मंत्र्याच्या तोंडून अशा प्रकारची वक्तव्य येणं हे अत्यंत चुकीचं आणि निषेधार्ह आहे। राज्याच्या मंत्र्यांनी एखाद्या समाजाची बाजू निश्चित घेतली पाहिजे, त्याचबरोबर दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही याचीही भूमिका घेतली पाहिजे। परंतु दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करणं हे अत्यंत राज्याच्या एकूण सामाजिक जीवनाच्या दृष्टीने घातक आहे। आणि ती वक्तव्य ज्यावेळेस भुजबळ साहेबांनी वेगवेगळ्या ठिकाणी काल भेटी दिल्या, त्या भेटीमध्ये ज्यांची नुकसानं झाली त्याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी ही राजकीय पक्षांची कार्यालय तर होतीच, याशिवाय माननीय आमदार प्रकाश सोळंके, म्हस्के, त्याचबरोबर पंडित, याचबरोबर क्षीरसागर अशा मराठा आणि ओबीसी प्रवर्गातल्या नेत्यांच्या घरांनासुद्धा टार्गेट केलं होतं, लक्ष दिलेलं होतं। त्यामुळं एकाच प्रवर्गातील विशिष्ट ठरवून काही जातींना केलं असेल असं काही त्याच्यामधनं कयास काढण्यापेक्षा आम्ही ह्या हिंसक घटनेचं समर्थन करत नाही, परंतु त्याचा आधार घेऊन दोन समाजामध्ये ओबीसी वर्सेस मराठा अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो चुकीचा आहे। याच्यातला पहिला उदाहरण की आज दैनिक सकाळमध्ये पहिल्या पानावर जी बातमी आली की राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्राची दुकानं थाटली, हे वक्तव्य निषेधार्ह आहे। आपल्याकडे राज्यघटनेप्रमाणे आणि माधुरी पाटील वर्सेस ठाणे आदिवासी आयुक्ताच्या मध्ये जे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेत, या निर्देशाप्रमाणे राज्यात कायदा आणि नियम आहेत, त्या नियमान्वयेच मराठा समाजातील एका घटकाला कुणबीचं प्रमाणपत्र पूर्वीपासून मिळत आहे आणि ती प्रक्रिया काही ठिकाणी अडथळ्यांची राहिलेली होती, ती गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने जे प्रयत्न केलेले आहेत त्याला दुकान म्हणणं म्हणजे एका समाजाचा तुम्ही एका दृष्टीने अपमान करताय, ही भावना मराठा समाजामध्ये आज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। दुसरा की आरक्षण हा गरिबी हटवचा मुद्दा नाही, मान्य आहे, परंतु आर्थिक दुर्बलता आणि शैक्षणिक दुर्बलतेतूनच सामाजिक मागासलेपण येतं, हे समतावादी भुजबळ साहेबांना सांगण्याची वेळ यावी। कारण भुजबळ साहेबांचं एकूण आत्तापर्यंतचं जे कार्य आणि कर्तृत्व आहे हे आम्ही वैयक्तिक जीवनात जाऊ इच्छित नाही, परंतु सर्व ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याचं दाखवायचं आणि प्रत्यक्षात स्वतः एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच काही लोकांच्या भल्याचं काम करायचं अशा पद्धतीची त्यांची कार्यरचना झालेली आहे। आणि त्यामुळं श्रीयुत जरांगे यांनी त्या ठिकाणी उपोषणस्थळी निवृत्त न्यायमूर्तींनी त्या ठिकाणी गेले, हे न्यायमूर्ती ज्यासाठी गेले होते की आरक्षण प्रक्रियेमध्ये काय नेमके अडथळे आहेत आणि त्याची कार्यपद्धती काय आहे ही सांगण्यासाठी ते गेले होते। त्यामुळे एका पद्धतीने राज्य शासनातला राज्यातला तणाव कमी करण्यासाठी जर न्यायमूर्तींनी त्याच्यात भाग घेतला असेल तर त्यांना ज्या पद्धतीने भुजबळ साहेबांनी ट्रीटमेंट दिलेली आहे ती सुद्धा उद्या भविष्यामध्ये कोण मदत करेल राज्य शासनाला अशी अडचण तयार होईल, या पद्धतीचं ते वक्तव्य आहे। तिसरं याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आज या ठिकाणी मी सांगणार आहे की भुजबळ साहेबांनी जी काही मंत्रिपदाच्या ह्याच्यावर राहिलेले आहेत तर तो मंत्रिपदामध्ये आपल्या मंत्रिपदाचा उपयोग ज्या समूहाचं ते प्रतिनिधित्व करतात त्यासाठी तो वापरला पाहिजे। मी आज मुद्दाम महाराष्ट्रापुढं बहुजन कल्याण जे इतर मागासवर्ग आहे याचं बजेट पुस्तक 2022-23 या ठिकाणी मांडलेलं आहे। भुजबळ साहेब, आपण ज्या ओबीसींचं नेतृत्व करता त्या ओबीसींच्या एकूण जे काही उत्थानासाठी योजना आहेत त्याच्यातलं एक योजना म्हणजे थेट कर्ज योजनेमध्ये 2877 लाभार्थ्यांना 11,38,00,000 झालं आहे आणि 2021 पासून वैयक्तिक कर्ज परतावा जी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर केली त्यात फक्त 232 लाभार्थ्यांना 81 लाख रुपयाचं कर्ज वाटप झालेलं आहे। जर 640 जातींना एवढा कमी लाभांश येतो, दुसरे माननीय प्रकाशजी शेंडगे यांनी सुद्धा कुणबी प्रमाणपत्रावर मोठ्या प्रमाणावर विरोध केला आणि ओबीसी आरक्षणाचा मुखवटा घेतला दोन नेत्यांनी, प्रेस कॉन्फरन्स त्यांनी सुद्धा काल मी या ठिकाणी GR काढलेत सगळे, स्वतःच्या समाजासाठी 5,000 कोटी रुपयाची तरतूद तुम्ही करून घेतली। मग ओबीसी समूहातल्या 650 कोटी जातींना
किती रुपये आले याचा पण आत्मचिंतन माननीय शेंडगे साहेबांनी आणि भुजबळ साहेबांनी करणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की मायक्रो ओबीसी जे आहेत 18 बलुतेदार, 12 बलुतेदार आणि 18 बलुतेदार या समाजापर्यंत आरक्षणाचा आणि योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर आजही पोचलेला नाही. ओबीसीतल्या ठराविक जाती याचा लाभ घेत आहेत. त्यामुळं राज्य शासनाने सुद्धा आपल्या नियोजनामध्ये मायक्रो ओबीसींना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे भुजबळ साहेबांच्या हातनं होणार नाही, हे शेंडगे साहेबांच्या होणार नाही. पण 12 बलुतेदार 18 बलुतेदार समाजाच्या भावना आणि त्यांच्या आरक्षणासाठी मराठा समाजसुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून सक्रियपणे सहभाग राहील हे या ठिकाणी मी नमूद करतो. त्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा जो मुद्दा ह्या ठिकाणी आहे की भुजबळ साहेब गेली अनेक वर्ष महात्मा फुलेंचं तत्त्वज्ञान घेऊन समतावादी भूमिका घेऊन कार्यरत आहे असं दिसतं. परंतु कर्तृत्व एका पद्धतीने करायचं. अगदीच जर आजही ज्यांचं मंत्रालय बीट आहे त्या बीट असलेल्या लोकांनी आजही भुजबळ साहेबांचं मंत्रालयातलं दालन पाहावं. ज्या रयतेचं सर्वसामान्य 12 बलुतेदारांचं नाव ते घेतात ते 12 बलुतेदार त्यांच्या दालनाच्या बाहेर आज बाकड्यावर बसलेले असतात. पक्षाचे आणि त्यांचे जे काही सगळे सोयरे आहेत ते पांढऱ्या कपड्यावाले त्यांच्या दालनात असतात आणि अतिउंच टायवाले आणि कोटवाले त्यांच्या अँटी चेंबरमध्ये असतात. त्यांना समता प्रस्थापित करायची असेल तर अँटी चेंबरमधले सगळे टायवाले बाकड्यावर बसवा आणि बाकड्यावरची रयत अँटी चेंबरमध्ये न्या, म्हणजे समता प्रस्थापित होईल. थोडक्यात तात्पर्य, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीमध्ये राज्य शासनाने जी भूमिका घेतलेली आहे ह्या एका आंदोलनाच्या माध्यमातून घेतलेली आहे. त्या आंदोलनामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्याचं प्रमाण अवघं 1% होतं. त्या ठिकाणी 46% मराठा समाज आहे आणि 11% ओबीसी समाज आहे. त्यामुळे स्थानिक जिल्हा परिषदा असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तिथल्या शिक्षण संस्था आहेत, त्यामध्ये मराठा समाजाला ह्या प्रकारचा लाभ मिळाल्यामुळं ओबीसीचं कोणत्याही प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होत नाही या ठिकाणी मी नमूद करतो. त्यामुळं ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी जी काही सुकारवाट, जे अडथळे होते, ते डॉक्युमेंटेशन जे कधी उपलब्ध लवकर होत नव्हतं, ते हैदराबादमध्ये होतं, ते वेगवेगळ्या गठ्ठ्यांमध्ये पडलेलं होतं आणि त्याची कोणती यंत्रणा, महसूल यंत्रणा ही मराठवाड्यामध्ये विशेषतः सहभाग घेत नव्हती. ती ह्या आंदोलनाच्या निमित्तानं करायला लागलेली आहे. त्यामुळं ह्याच्यातून कुणबी प्रमाणपत्राची दुकानं थाटली. जे राज्य शासनाचं नैतिक कर्तव्य आहे, जे राज्य शासनाचं त्याच्या कार्यपद्धतीचा एक पार्ट आहे, त्या पार्टला कुणबी प्रमाणपत्राचं दुकान म्हणणं हे अत्यंत निषेधार्ह आहे आणि त्याच्यातनं समाजामध्ये जी तेढ निर्माण होती ती तेढ निर्माण होऊ नये असंही आवाहन आम्ही ओबीसी समूहातल्या सर्व बांधवांना करतोय. एवढं ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज आपल्यापुढे मी म्हणत आहे. सारखं काहीतरी ते सांगून मोकळे होतात. आजही 90% विधिमंडळ सदस्यांना दुर्दैवाने आरक्षण प्रक्रियेची पूर्ण माहिती, त्याच्यातल्या खाचाखोचा, त्याच्यातले परिणाम दुष्परिणाम काही ज्ञात नाहीत. ती जे आहेत ते वरवर माहिती आहेत. खऱ्या अर्थाने जर राज्याला आरक्षण प्रक्रियेतनं सुरळीत करायचं असेल तर मी आज दाव्याने सांगतो की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आत्ता 52% आरक्षणाचा कायदा हा जो राज्याचा आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्या ठिकाणी तो आव्हानित आहे. तो कदाचित रद्द होण्याची दाट शक्यता आहे आणि तो जर रद्द झाला तर राज्याला 50%च्या आतील आरक्षणाचा कायदा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 15 वर्षामध्ये जेवढे निर्देश दिले त्या निर्देशाचं अनुपालन करून त्या चौकटीमध्ये नवा कायदा भक्कम तयार करावा लागेल. आणि हे संकट राज्य शासन असेल, सगळ्या पक्षाचे लोक यांना ते माहिती नाही आहे आणि ते माहिती नसल्यामुळं तात्पुरत्या मलमपट्ट्याचे उपचार वेगवेगळ्या समूहांना वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पद्धतीने करतात. हे आरक्षण मिळणार रेग्युलेशन फॉलो करून कुणबी सर्टिफिकेट जे दिले जातात त्या पद्धतीचं ते आरक्षण तिथं मिळणारच आहे. मराठा समाज पाहतोय आणि तीच तेढ निर्माण व्हावी म्हणून जे काही राजकीय नेते करतात याला आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. तुम्ही बघा 2016 पण मोर्चे निघले होते, मराठा क्रांती बरोबर. त्या क्रांती मोर्चामध्ये तर त्यावेळेस ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशीच परिस्थिती होती, तरी देखील प्रतिमोर्चे निघले. आत्तासुद्धा ते घडतंय. म्हणजे ह्या घडवणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत या यंत्रणेच्या मुळाशी दोन्ही समाज घटकातल्या लोकांनी जायला पाहिजे. त्यांनी मोर्चे जरूर काढावेत, परंतु ह्या मोर्चाला उत्तर म्हणून काढू नये. तर माझी एक सामाजिक भावनेतनं गेल्या 20-25 वर्षातल्या अनुभवानं सांगतो
की भूमिपुत्र म्हणून ओबीसी सुद्धा ह्याच समाज घटकातला ह्याच मातीतला माणूस आहे, त्याला त्याच्या न्यायाचं जे मिळालं पाहिजे, मराठा समाजाला पण न्यायाचं मिळालं पाहिजे आणि दोन्ही समाज घटकातला खरा जो वंचित आहे त्या वंचितापर्यंत ते पोचलं पाहिजे. सिस्टीम अशी आहे की वरवरचे लोक त्याच्यातलं आरक्षण किंवा ज्या काही सोयी सवलती घेत आहेत खऱ्या गरजूंना मिळत नाही. ती मिळण्यासाठी त्यांनी जर त्या पद्धतीचे मोर्चे काढले तर आम्ही त्याचं स्वागत करू. बघा, एक कुठल्याही जाती धर्माच्या ज्यावेळेस एखाद्या प्रक्रियेसंदर्भामध्ये अडथळे किंवा काही मार्गदर्शक सूचनांची आवश्यकता असते, अशा वेळेस राज्य शासनाने गेल्या 30 वर्षामध्ये वेळोवेळी असे अनेक शासन निर्णय काढलेले आहेत आणि कुठल्याही पद्धतीने शिंदे समितीला जे काही टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेले आहेत ते कायद्याच्या बाहेर जाऊन दिलेले नाहीत. त्यामुळे कोर्टात त्यांनी जरी चॅलेंज केलं तरी त्याला काय फारसा फरक पडणार नाही. उपाय काय नाही, त्याच्यासाठी बघा, मागंसुद्धा खासदार हरिभाऊ राठोड यांनी ही योजना मांडली होती की जे आपल्याकडं राज्यामध्ये 19% आरक्षण आहे ओबीसीचं, त्याचं विभाजन करावं आणि जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांनासुद्धा त्याचा एक वाटा मिळावा. अशा 42 ओबीसीतल्या मायक्रो संघटनांनी मराठा आरक्षणाला ओबीसीतल्या पाठिंबा त्या काळामध्ये दिला होता, परंतु तो विचार त्या काळामध्ये पुढं गेलेला नाही. त्यामुळं त्यांची जी मागणी आहे, आजही ती मागणी आहे, त्या मागणीचं आम्ही समर्थन करतो. त्यांना त्यांचा न्याय्य वाटा मिळाला पाहिजे आणि मराठा समाजाला देखील त्याचा न्याय्य वाटा मिळाला पाहिजे. आपल्या देशामध्ये अशी 8 राज्य आहेत की त्यांनी ओबीसी आयोगाच्या संदर्भामध्ये जे रोहिणी आयोग केंद्राने नेमला आहे 27% आरक्षणाच्या विभाजनासाठी, पण त्याच्या अगोदरच 8 राज्यांनी सुमारे देशातल्या स्वतःच्या पातळीवर हे विभाजन ऑलरेडी केलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ऑलरेडी आरक्षणाचे 6 उपवर्ग केलेले. फक्त त्या उपवर्गामध्ये लोकसंख्येचं प्रमाण आणि त्याच्यात असलेली संख्या याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशनमध्ये इक्वेलिटी नाही आणि ती इक्वेलिटी यायची असेल तर त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. पण ज्यावेळेस असे प्रयत्न होतात त्यावेळेस लाभार्थी घटकातले जे काही गब्बर असलेले लोक आहेत ते त्या प्रक्रियेला नेमके विरोध करतात आणि मात्र गरीब जे काय गाय आहेत त्यांचं नाव सांगतात, अशी वस्तुस्थिती. बीड माजलगावमध्ये विशिष्ट लोकांना टार्गेट केलं गेलं नाही असं तुम्ही म्हणताय. ज्यांना पुन्हा केलं गेलं असेल त्याचं समर्थनही तुम्ही करत नाही, मात्र ज्यांनी कोणी केलं त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी तुम्ही करता. नाही, आजच साहेब तिथं तुमच्या रिपोर्टमध्ये उल्लेख झालेला आहे की जे हॉटेल जाळलं गेलं तिथं ज्या समाजाचं हॉटेल होतं त्याच समाजाच्या लोकांनी ते हॉटेल जाळले. आत्ता इनपुट्स आलेत अर्ध्या तासापूर्वीचे तिथले. म्हणून हा आरोप करणं की तिथं मराठा समाजाच्या मुलांनीच ते काय कार्य केले, याच्यामध्ये पोलिसांचा रिपोर्ट बघितला तर इतर समाजाचे त्या 107 आरोपी अटक केले, त्यातले जवळपास 22 आरोपी हे इतर जातीतले आहेत. म्हणून हा जो प्रकार आहे की मराठा आणि ओबीसी हा फक्त नेते मंडळीमध्ये वाद लावत आहेत. समाज मराठा समाजाबरोबर आहे, गावातला समाज. भुजबळ साहेबांचं जे काय स्टेटमेंट आहे हे अत्यंत अशोभनीय आणि निषेधार्ह आहे की ते 346 जातीचं प्रतिनिधित्व करता म्हणतात. फक्त ते एका जातीचंच प्रतिनिधित्व करतायत, बाकीच्यांना फक्त माझ्याबरोबर आहे असं दाखवतात. मायक्रो ओबीसीतले कुठले नेते त्यांच्याबरोबर आहेत त्यांनी दाखवावं. डेफिनेटली फक्त म्हणूनच जे कोणी असतील आणि त्यांच्या मागे जो कोणी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी तुम्ही 100% अंतरवाली सराटीमध्ये जो प्रकारे हल्ला झाला तो हल्लाचे सूत्रधार पण शोधावे आणि बीडमध्ये जो काय दंगल झाली त्याचे पण सूत्रधार शोधावे असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही मागणी करतो. नाही, आम्ही सरसकट गुन्ह्यांचं बोललो नाही. ज्या मुलांना त्या गुन्ह्यामध्ये काल जी भुजबळ साहेबांनी लिस्ट दिली तिथं एसपींना, यांना काय अधिकार आहे भुजबळ साहेबांना लिस्ट द्यायचा? की पोलीस तपास करतील ना, पोलिसात जर निष्पन्न झालं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. भुजबळ साहेबांनी जाणून बुजून मराठा समाजाच्या मुलांची की जे 16 वर्षाचे आहेत, काही 17 वर्षाची मुलं आहेत त्याच्यामध्ये, यांचे पण नावं जे हॉस्टेलमध्ये राहतात बीडमध्ये, फक्त ते त्या गर्दीमध्ये दंगल चालली हे बघत होते, ते सुद्धा त्या कॅमेऱ्यामध्ये नुसते दिसतात, ते लोक बघतायत, ते कुठल्याही दंगलीमध्ये सहभागी नाहीत. अशा मुलांचे नावं भुजबळ साहेबाला कुणी अधिकार दिला की पोलिसांना? ते स्वतः पोलीस आहेत का? एक जबाबदार मंत्री, त्यांना जर राजकीय आंदोलन करायचे असतील तर पहिला त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून ते रस्त्यावरती आले पाहिजे. पोलीस संरक्षणामध्ये तुम्ही मराठा समाजावरती दबाव निर्माण करू शकत नाही. नसता मराठा समाजाला चिथावणी देण्याचं कार्य सगळ्यात मोठं कोण करत असेल तर माननीय छगन भुजबळ हे करत आहेत. याबाबतीत अगोदर आणि भुजबळ साहेब
कुठल्या धुतल्या तांदळाचे आहेत. तुम्ही कुठं 18 महिने कुठं राहिलाय आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मंत्रिपदाची शपथ घेताय आणि मराठा समाजाला ज्ञान पाजळताय. अगोदर स्वतः आत्मपरीक्षण करावं की आपण किती ओबीसी समाजातल्या घटकावरती अन्याय केला आहे, त्याची लिस्ट आहे आमच्याकडे. ती योग्य वेळी आम्ही ती प्रसारित करू की सगळ्यात जास्त 19% आरक्षण कुठल्या समाजातल्या त्या जातीने मिळवलेलं आहे आणि बाकीच्यावर किती अन्याय केला आहे. त्यावेळेस तुम्ही बाकीच्या लोकांचा विचार करा. फक्त नावं सगळ्यांचे घ्यायचे आणि फक्त एका समाजासाठीच त्यांनी काम करायचं. ही दुकानदारी आता इथून पुढे मराठा समाज सहन करणार नाही. विहित कार्यपद्धती जो मराठा आहे ऐका, त्यांना दोन मिनिटं पत्र जरा. द्यायलाच पाहिजे. आपल्या राज्यामध्ये कुठल्याही जातीचं सर्टिफिकेट देताना आपल्याकडं 2012चा कायदा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 2018मध्ये काही दुरुस्त्या पण करून घेतलेल्या आहे. ह्या दुरुस्त्या एका जातीसाठी झालेल्या नाहीत. त्यामुळं त्या पद्धतीचा वापर करून त्यामध्ये जे बसतील त्यांना देण्यापासून कुणी अडथळे आणू शकत नाही. त्यामुळं सरसकट हा शब्द वापरण्यापेक्षा ज्यांना पात्र लोक आहेत त्या 100% त्यांना मिळाले पाहिजे आणि त्यांच्यावर वर्षानुवर्ष आत्तापर्यंत ते मिळत नव्हतं. ते दालन जर त्याच्यामधनं उघडं झालेलं असेल तर त्याच्यामध्ये कोणी टीका करण्याचा काही अधिकार नाही त्यांना. हा, मग ज्यांच्याकडे पुरावे. नाही, ह्याच्यात महत्त्वाचा मुद्दा मी परत सांगतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढी त्याच्यामध्ये दाहकता नव्हती. जी दाहकता आहे ती मराठवाड्यात आहे आणि मराठवाड्यामध्ये रेव्हेन्यू रेकॉर्डचे संदर्भातमध्ये महसूल यंत्रणा आत्तापर्यंत कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात देण्याचं प्रमाणच 1.5 ते 2% होतं. हे प्रमाण ह्यामुळं जवळपास 15, 20, 25% जसे जसे त्यांचे नातेसंबंध रक्त नातेसंबंध सिद्ध होईल आणि याच्यामध्ये एक व्हॅलिडिटी नावाचा प्रकार असतो. कास्ट सर्टिफिकेट मिळणं आणि त्याची व्हॅलिडिटी होणं हे पण त्याच्याशी लिंकअप आहे आणि या दोन गोष्टी झाल्या तर निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर त्याचा त्या भागामध्ये फायदा होऊ शकतो. त्याने आधी केलं असतं. लोकांना पोकळ आश्वासनं देऊन ओबीसी समाजाला फसवू पाहतायत माननीय शेंडगे साहेब. हे काही झालेलं नाही. आजच ओबीसीवरती याचिका हायकोर्टामध्ये सुनावणी आलेली आणि उद्याच्याला त्याची उद्यापासून सुनावणी चालू होते. तर हे शेंडगे साहेब जे काय पद्धतीने बोलत आहेत, दिशाभूल करतायत ओबीसी समाजांना आणि ओबीसी समाज एकत्र आणायचा प्रयत्न करतायत. पण त्यांच्याबरोबर समाज नाही, नुसते फक्त नेते एकत्र येत आहेत. कोण जर तुम्ही सांगा कोर्टात जर चॅलेंज केलं त्यांनी आता म्हटलंय